अत्यंत महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे. कारण काही लाडक्या बहिणींकडून योजनेचे पैसे परत घेतले जाणार आहेत. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. जरी तुम्हाला या योजनेचे ₹3000 आत्तापर्यंत मिळालेले असतील, तरीसुद्धा हे पैसे तुम्हाला परत करावे लागू शकतात. आता असा निर्णय शासनाने नक्की कोणत्या महिलांच्या बाबतीत घेतला आहे, हेच आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओमधून जाणून घ्यायचे आहे. कृषी मराठी या वेबसाईटनं, या पोर्टलनं याबाबतची संपूर्ण माहिती समोर दिलेली आहे. तर पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ही शिंदे सरकारनं अलीकडचे जाहीर केलेली आहे. एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सरकारने आणलेली आहे. ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्रापूर्वी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा अशी योजना सरकारने राबवलेली आहे. यासाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला ₹1500 दिले जातात. म्हणजेच एक पात्र महिलेला एका वर्षाला ₹18,000 शासनाकडून मिळतात आणि त्यापैकी ₹3000 ऑलरेडी मिळालेले आहेत. राज्यातल्या 21 ते 65 वयोगटातल्या महिलांना याचा लाभ मिळतो. त्यासाठी ₹2.5 लाख कमीत कमी असावं लागतं. या सर्व गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. विवाहित महिला, विविध महिला, घटस्फोटित प्रत्येकरित्या निर्धार महिला, अशा सर्व महिला यासाठी पात्र ठरतात आणि कुटुंबातल्या एका अविवाहित महिलेला सुद्धा याचा लाभ दिला जातो. याही गोष्टी एव्हाना आपल्याला सर्वांना पाठ झाल्या आहेत आणि महाराष्ट्रात जरी अधिवास नसेल, तरी सुद्धा जर महाराष्ट्रातील पुरुषांबरोबर ज्या महिलांचे जन्म परराज्यात झालाय, कर्नाटक असेल किंवा महाराष्ट्र सोडून दुसरं कोणतेही राज्य असेल, तर त्या महिलांना जर महाराष्ट्रातल्या पुरुषांबरोबर लग्न केलं असेल आणि ते दोघं पण जर महाराष्ट्रात राहत असतील, तर त्यांना सुद्धा महिलांना ₹1500 शासनाकडून मिळणार आहेत. तर 30 सप्टेंबरला अर्ज करण्याची लास्ट डेट आहे. शेवट डेट आहे. आता पहा, महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले, अप्रूव्ह झाले, अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून ₹3000 शासनाने त्यांच्या डी-बी-टी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असणाऱ्या बँक खात्यात जमा केलेले आहेत. तुम्हाला सुद्धा हे पैसे आलेले असतील, परंतु आता त्या संदर्भातचं एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे. अपडेट असे की जर तुम्ही अपात्र आहात आणि तरीही जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला असेल, तर अशा महिलांच्या अर्जाची कसून चौकशी चालू आहे आणि त्यांचे पैसे वसूल केले जात आहेत. होय, त्यांची वसुली सुरू झालेली आहे. आता तुम्ही अपात्र म्हणजेच काय, तर तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे, चारचाकी वाहन आहे, तरी पण तुम्ही फॉर्ममध्ये हमीपत्रात असं नमूद केलंय की माझ्याकडे फोर व्हीलर नाही, आमच्या कुटुंबात नाही रेशन कार्ड व जितक्या लोकांची नावं आहेत, अशा सर्वांच्या नावावर जर कुणाच्याही एका व्यक्तीच्या नावावर चारचाकी वाहन नमूद असेल, तर त्या महिलांना अपात्र ठरवण्यात येत आहे. दुसरी गोष्ट काय, तर जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने इन्कम टॅक्स भरलेला असेल, तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, परंतु तुम्ही खोटा दाखला त्या ठिकाणी अपलोड केला, तर कोणत्याही माध्यमातून जर तुम्ही पात्र असाल, तर अशा महिलांची त्यांच्या अर्जाची कसून चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे. यासोबतच पहा, ज्या महिलांना संजय गांधी निर्धार योजनेसारख्या सरकारी योजनांचा लाभ मिळतोय आणि अशा महिलांनी जर लाडक्या बहीण योजनेचे लाभ घेतलेला असेल, तर आता अशा महिलांकडून सुद्धा योजनेचे पैसे परत घेतले जाणार आहेत. लक्षात घ्या, सरकारने सांगितलं होतं की तुम्हाला केंद्र सरकारची असू द्या किंवा राज्य सरकारची असू द्या, एखाद्या योजनेतून जर तुम्हाला महिन्याला ₹1,500 मिळत असतील, तर तुम्ही ते फॉर्म भरताना नमूद करायचं होतं. अनेक महिलांनी नमूद केलं नाही आणि आता त्यांची स्क्रुटिनी चालू आहे. त्यांच्या अर्जाची पडताळणी चालू आहे आणि अनेक महिलांच्या बाबतीत हे दिसून आलं, की त्यांनी एक उदाहरण म्हणून संजय गांधी निर्धार योजना या योजनेचे लाभ घेतलाय. त्याचे पैसे त्यांना मिळाले आहेत आणि त्यांनी डबल लाडक्या बहीण योजनेचे सुद्धा पैसे घेतले आहेत. तर अशाही महिलांच्या बाबतीमध्ये त्यांचे पैसे कट केले जाणार आहेत. त्यांच्या पैशाची वसुली लावली जाणार आहे. आता ही वसुली नक्की कशी लावली जाईल? कारण अनेक महिलांनी पैसे मिळाल्याबरोबर ते काढून सुद्धा घेतले आणि आता त्यांच्याकडून वसुली करणे हे फार अवघड आहे. कदाचित जर तुमच्या खात्यामध्ये अजून कुठला काही एखादा हफ्ता जर जमा होत असेल, तर त्यातून कदाचित ती वसुली केली जाईल किंवा तुमच्या खात्यावरती मायनस बॅलन्स आता दाखवला जाईल. मायनस बॅलन्स म्हणजे जर ₹0 असतील, तर त्या ठिकाणी -3000 असा आकडा येईल
आणि तुम्हाला ते खातं आता वापरता करता येणार नाही. जरी तुम्ही त्या खात्यामध्ये तुमचे दुसऱ्या एखाद्या योजनेचे पैसे असतील, जर ते आले असतील, पैसे आपोआप बँक कट करून घेतले, तर शासनाच्या दरबारी जमा होतील. तर थोडक्यात सांगायचा मुद्दा असा, की सरकारी योजनेचे दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांकडून हे पैसे वसूल केले जात आहेत. आता संजय गांधी निर्धार हे फक्त एक उदाहरण झालं. तुम्हाला इतर शासनाच्या योजनांमधून जर कदाचित 1,500 पेक्षा कमी पैसे मिळत असतील, की त्यांना महिलांना फक्त ₹1,000 मिळतात, ₹500 मिळतात, तर तुम्हाला अधिकार होतो, की ज्यांना ₹1,000 पर्यंत मिळतात, त्यांना फक्त ₹500 मिळवण्याचा अधिकार होता. ज्यांना ₹500 मिळतात, त्यांना ₹1,000 मिळवण्याचा अधिकार होता. पण त्यांना त्याचा गैरफायदा घेतला, तर जेवढा गैरफायदा घेतलाय, तितके पैसे आता तुमच्याकडून वसूल केले जाणार आहेत. आता बघा, आपण अशा अपात्र महिलांकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ उचलला असल्याचा प्रकार राज्यात वेगवेगळ्या भागातून समोर येत आहे. आणि त्यामुळे आता अशा अपात्र महिलांकडून योजनेचे पैसे वसूल केले जात आहेत. तर दुसरीकडे योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर बँकेच्या माध्यमातूनच बॅलन्स मेंटेन केला नसल्याने रक्कम कपात करण्यात येते. याचा अर्थ असा, की बँक सुद्धा महिलांच्या पाठीमागे हात धुवून लागलेल्या आहेत. अनेक बँकांनी त्यांच्यामध्ये एस-बी-आय सारखी नॅशनलाइज सगळ्यात मोठी बँक सुद्धा येते. सर्व बँकांनी त्यांच्या महिलांना त्यांच्या खातेधारक ज्या महिला आहेत, तर त्या ज्या महिलांनी मिनिमम बॅलन्स मेंटेन केला नव्हता. मिनिमम बॅलन्स म्हणजे काय? तर त्या बाबतीत ₹2,000 खात्यामध्ये ठेवणे अत्यावश्यक आहे. जर ₹2,000 तुम्ही बरेच दिवस ठेवले नाहीत, खात्यामध्ये तुमचा बॅलन्स जर 2,000 पेक्षा कमी असेल, तर बँक तुम्हाला त्याच्यावरती ₹118, ₹125 दंड व्याज आकारते. दंड आकारते आणि ती रक्कम नंतर कपात केली जाते. महिन्याला असतो. तो दंड हा ₹125, 150 ते ₹200 हा महिन्याचा दंड असतो. आणि अशा प्रकारे काही महिलांचे 3-3 हजार रुपये त्या ठिकाणी बँकेने कट केले आहेत. तर यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी एकनाथजी शिंदे यांनी तसेच महिला व बालविकास मंत्री आपल्या तटकरे ताई तर त्यांनी सुद्धा बँकेंना चर्चा केली आहे. आणि लवकरच बँका तुमचे कट केलेले पैसे परत करतील. असं सुद्धा एक आशावादी वातावरण तयार झालेलं आहे. काळ ठरवेल की नक्की पुढे काय होतंय. तर ज्या ज्या बहिणींचे पैसे बँकांमधून अटकले आहेत, त्यांनी कमेंट करून सांगा की आमचे पैसे कट झाले. कमेंट करायला विसरत जाऊ नका. जेणेकरून सरकारपर्यंत ही माहिती पोहोचते की तुम्हाला पैसे आले की नाही. ज्यांना ज्यांना पैसे आले नाहीत, त्यांनी कमेंट करून सांगा की आम्हाला अजून पैसे आलेच नाहीत. आम्ही फॉर्म भरला होता, पण पैसे आले नाही. फॉर्म अप्रूव्ह झालाय तरी पैसे आले नाहीत. आणि लोकांची प्रकरण आहेत. तुम्ही कमेंट करून या गोष्टी सांगत चला. ठीक आहे तर. हा व्हिडिओ आपण इकडेच संपवूया. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.